मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। अजित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची बैठक शुक्रवारी हायकोर्टात दिलासा न मिळाल्यास अजित पवार फडणवीसांकडे कोकाटेंचा राजीनामा सुपूर्द करणार, सूत्रांची माहिती। नाशिक कोर्टाने काढलेले अटक वॉरंटची प्रत नाशिक पोलिसांना प्राप्त। नाशिक पोलिसांचं पथक आज मुंबईला येण्याची शक्यता, तर उद्या कोकाटेंच्या याचिकेवर कोर्टात सुनावणी। माणिकराव कोकाटेंची खाती काढण्याची मुख्यमंत्र्यांची शिफारस राज्यपालांकडून मान्य। कोकाटेंजवळची खाती आता अजित पवारांकडे असणार। माणिकराव कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता। सदनिका गैरव्यवहार प्रकरणी कोकाटेंना 2 वर्षांची शिक्षा। उच्च रक्तदाबामुळे कोकाटे सध्या लीलावती रुग्णालयात दाखल। धनंजय मुंडेंकडून मंत्रिपदासाठी लॉबिंगची चर्चा। मुंडेंकडून दिल्लीमध्ये अमित शहांची भेट, तर भेट पूर्वनियोजित होती। परळी मतदारसंघाबाबत शहांसोबत चर्चा। धनंजय मुंडेंकडून ट्विट करत स्पष्टीकरण। धनंजय मुंडेंचं हायकमांड मुंबईमध्ये, दिल्लीत का आले ते माहिती नाहीये। वैयक्तिक कामासाठी दिल्लीत आले असावेत। खासदार सुनील तटकरेंचा मुंडेंना टोला। संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडमुळे धनंजय मुंडे अडचणीत। मंत्रिपदासाठी मुंडे भाजपात जाण्याची शक्यता, करुणा मुंडेंचा मोठा दावा। धनंजय मुंडेंना मंत्रिपद मिळत असेल तर 100 वाल्मिक कराड 1000 टोळ्या आणि खून होतील। धनंजय देशमुख यांचा हल्लाबोल, कराड गँग राजाश्रयात होती हे सिद्ध करताना दबाव येऊ शकतो, असं पत्र कोर्टात दिलंय। देशमुखांची माहिती। तुम्ही निवडणुकीमध्ये फक्त कमळाची काळजी करा, 5 वर्ष आम्ही तुमची काळजी करू। अंबरनाथमधील सभेत मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य। मुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवार भेटीत महायुती संदर्भात देखील चर्चा। अजित पवारांकडून नवाब मलिकांचा मुद्दा उपस्थित। महायुती म्हणून निवडणूक लढली पाहिजे, अजित पवारांचं मत या बैठकीमध्ये असल्याची सूत्रांची माहिती। संजय राऊत आज शरद पवार यांना भेटणार। महानगरपालिकांच्या निवडणुकीसंदर्भात राऊत पवारांची भेट घेणार, सूत्रांची माहिती। पवारांच्या राष्ट्रवादीतील राहुल कलाटेंचा भाजप प्रवेश निश्चित। रवींद्र चव्हाण, मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीमध्ये आज मुंबईत पक्ष प्रवेश होणार। मंगेश कुडाळकर यांच्यावरती गुन्हा दाखल करण्याचे मुंबई सत्र न्यायालयाचे आदेश। म्हाडाच्या आरक्षित भूखंडांवरती सभागृह आणि व्यावसायिक संकुल बांधल्यानं कारवाई। संतोष देशमुख हत्या प्रकरणी आरोपी वाल्मिक कराडची जामीन याचिका फेटाळली। औरंगाबाद खंडपीठाचा महत्त्वाचा निर्णय। अजित पवारांचा आणखी एक आमदार अडचणीत, पोलिसांना शिवीगाळ भोवली। भंडाऱ्याचे आमदार राजू कारेमोरेंना कोर्टाकडून 2 वर्षांची तंबी। कारेमोरेंसह 4 सहकाऱ्यांची बंद पत्रकावर सुटका। साताऱ्यातील 115 कोटींच्या ड्रग्ज प्रकरणी सुषमा अंधारेंसह काँग्रेसचं एकनाथ शिंदेंकडे बोट। आरोपींना शिंदेंच्या भावाच्या हॉटेलमधून जेवण जायचं, अंधारेंचा गंभीर आरोप, तर शिंदेंच्या राजीनाम्याचीही मागणी। सातारा ड्रग्ज प्रकरणाशी संबंध नाहीये, एकनाथ शिंदेंचे बंधू प्रकाश शिंदेंनी आरोप फेटाळले, तर अंधारेंना अब्रू नुकसानीच्या दाव्याला सामोरं जावं लागेल, शंभूराज देसाईंचा इशारा। ठाकरेंची सेना आणि मनसे सोबत जाण्याची शरद पवारांच्या राष्ट्रवादीची तयारी सुरू। काँग्रेसने देखील सोबत येण्याचा वरिष्ठ नेत्यांचा आग्रह असल्याची सूत्रांची माहिती। उद्या वायबी चव्हाण सेंटरवरती एकत्रित बैठक होणार। तपोवनातील झाडांची कत्तल करण्याच्या निर्णयाला कोर्टात आव्हान। याचिकेची दखल घेऊन आज कोर्टात सुनावणी। 1800 झाडं तोडण्यास प्रतिवादींना मज्जाव करण्याची मागणी। मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।